हॅलो बँकर्स, आज तुमच्यासाठी एक नवीन सुवर्ण संधी घेऊन आलेलो आहे। बँक ऑफ बरोडामध्ये एलबीओ या पदासाठीच्या वॅकन्सीज निघालेल्या आहेत। पण याला अप्लाय करण्याला कोण कोण पात्र आहेत, फ्रेशर्स पण पात्र आहेत का, एक्सपिरियन्स लागतो का, या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या आता समजून घेऊया। बँक ऑफ बरोडामध्ये जी वॅकन्सी आलेली आहे जवळपास 2482 जागा आहेत आणि सुरुवातीचा पगार साधारण 48,000 रुपये आहे। बँक ऑफ बरोडा एक ब्रँड नेम आहे आणि त्यामध्ये एवढी चांगली पगार, चांगली संधी आहे। लोकल बँक ऑफिसर जेएमजी हा जो स्केल आहे, स्केल 2 ज्याला स्केल 1 मध्ये कन्सिडर करतो आपण त्याला, त्या स्केल मध्ये असणारे 2482 पद आहेत। सोबत 18 ऑगस्टला फॉर्म सुरू झालेले, 7 सप्टेंबर ही लास्ट डेट आहे अप्लाय करण्यासाठीची आणि सुरुवातीची जी काही पगार असणार आहे ती 48,000 ते 85,000 यांच्यापर्यंत असणार आहे। एक वर्षाचा अनुभव जर असेल तर अशा केसमध्ये तुम्हाला एक एक्स्ट्रा जे प्रमोशन म्हणतो आपण ते याच्यातून मिळणार आहे। सोबत सोबत पात्रता काय आहे, एलिजिबिलिटी काय आहे, सगळ्यात पहिल्यांदा वय तुमचं 21 ते 30 वर्षामध्ये असलं पाहिजे। 21 वर्षापासून तर 30 वर्षापर्यंत, प्लस जर एसटी एसटी असेल तर 5 वर्ष जास्त, 35 पर्यंत चालेल। ओबीसी असेल तर 33 पर्यंत, पीडब्ल्यूबीडी असेल, फिजिकली हँडिकॅप वगैरे जर मी म्हटलं तर 10 वर्षापर्यंत तुम्ही अप्लाय करू शकता। अनुभव शेड्युल्ड कमर्शियल बँकेमध्ये अधिकारी म्हणून किमान 1 वर्षाचा अनुभव, इथं ही एक अट वेगळी विशेष ऍड करण्यात आलेली आहे, ज्यामध्ये तुम्हाला किमान 1 वर्षाचा अनुभव जो आहे तो कंपल्सरी करण्यात आलेला आहे। मग हा 1 वर्षाचा अनुभव आपल्याला क्लर्क म्हणून नाही चालणार, अधिकारी म्हणून असला पाहिजे। मग एक शेड्युल्ड कमर्शियल बँक कोणत्या आहेत, त्या बँकांची लिस्ट जी आहे ती मी कमेंट बॉक्स मध्ये दिलेली आहे, ती एकदा बघून घ्या। आणि जर तुम्ही त्या बँकांमध्ये सध्या 1 वर्षापासून 1 वर्षापेक्षा जास्त झालेले असतील आणि काम करताय तर अशा केसमध्ये ही तुमच्यासाठी एक सुवर्ण संधी बनू शकते। यानंतर जर मी म्हणलं शिक्षण, कोणत्याही मान्यताप्राप्त विद्यापीठातलं तुमचं ग्रॅज्युएशन कंप्लीट असलं पाहिजे आणि भाषा किंवा अपवाद जर मी म्हटलं स्थानिक भाषा वगैरे जे त्यांच्याबद्दल अर्ज करण्यास पात्र नाहीये। सध्याचे बँक ऑफ बरोडा कर्मचारी याच्यात पात्र नाहीये आणि प्रभुत्व आवश्यक असणार आहे, अन्यथा पात्र नसणार। म्हणजे काय, राज्यनिहाय रिक्त पद कोणते कोणते आहेत? महाराष्ट्रासाठी साधारण 180, बऱ्यापैकी जास्त पद आहेत। गुजरातसाठी जवळपास 400 पद आहेत, कर्नाटक 130 पद आणि तामिळनाडूमध्ये 128 एवढे पद या ठिकाणी आहे। पण या सगळ्यांपैकी जर म्हटलं तर कुठे अप्लाय करायला पाहिजे, गुजरात किंवा महाराष्ट्र, मग नेमकं कुठे अप्लाय करायचं, चॉईस तुमची असणार आहे। जर तुम्ही समजा स्थानिक भाषा तुम्हाला गुजराती येते तर अशा केसमध्ये तुम्ही गुजरातमधनं अप्लाय करू शकता। तुमची तयारी आहे की गुजराती भाषा मी बोलणं वाचणं लिहिणं शिकून जाईल तर तशा केसमध्ये अप्लाय करा। अन्यथा मराठी भाषेसाठी पण बऱ्यापैकी चांगल्या जागा आहेत, 180 म्हणजे ठीकठाक आकडा आहे आणि म्हणून तुम्ही महाराष्ट्रात पण अप्लाय केलं तरी चालेल। ठीक आहे, यामध्ये प्रोसेस काय असणार आहे, ऑनलाईन परीक्षा होणार आहे, 4 सेक्शन त्याच्यामध्ये असणार आणि 120 मार्क्स त्या ठिकाणी असणार आहे। सायकोमेट्रिक टेस्ट होणार आहे, म्हणजे पर्सनॅलिटी टेस्ट ज्याला म्हणतो आपण ते, ती नेमकी काय असते त्याबद्दल पण नवीन अजून एखादा व्हिडिओ बनल ज्यावेळेस ती एक्झाम येते तेव्हा। ग्रुप डिस्कशन पण असणार आहे, हे एक नवीन या ठिकाणी ऍड झालेलं आहे, जीडी सुद्धा ऍड केलेला आहे। आणि नंतर पर्सनल इंटरव्ह्यू, पीआय, एवढ्या सगळ्या प्रोसेस थ्रू तुम्हाला जावं लागणार आहे। यानंतर रिझनिंग, पहिलं जर मी म्हटलं समजा ऑनलाईन परीक्षेमध्ये काय काय असणार आहे, रिझनिंग आणि क्वांट दोन्ही मिळून जर मी म्हटलं समजा साधारण 30 मार्क्स जे 30 क्वेश्चन 30 मार्क्स असणार आहे, मार्क्स सुद्धा 30 आहेत आणि जे क्वेश्चन्स आहेत ते सुद्धा 30 आहेत। नीट लक्ष द्या, रिझनिंग अँड क्वांटिटेटिव्ह ऍप्टिट्यूड म्हणजे रिझनिंग सोबत सोबत क्वांट, म्हणजे 15 मार्काचं रिझनिंग 15 मार्काचं क्वांट। जनरल अँड इकॉनॉमिक अवेअरनेस 30 मार्क्ससाठी आहे सगळ्यात जास्त पार्ट, आणि बँकिंग नॉलेज याच्यासाठी 30 मार्क्सचा पार्ट आहे। सो असं ओव्हरऑल जर मी म्हटलं तर बँकिंगसाठी 30, जनरल आणि इकॉनॉमिक अवेअरनेसचा 30 आणि इंग्लिश लँग्वेजचा 30, टोटल ओव्हरऑल जर मी म्हटलं तर हे 90 मार्क्स त्याच्यामध्ये होतात। क्वांट आणि रिझनिंग खूप कमी पार्ट या ठिकाणी आहे आणि इंग्लिश लँग्वेज म्हणाल तर फक्त क्वालिफाईंग नेचरचं आहे, तुम्हाला एकदम बेसिक लेवलचं जे आहे क्वालिफाईंग नेचरचं इंग्लिश जे आहे ते याच्यासाठी लागणार आहे। इंग्लिश लँग्वेजचे गुण अंतिम गुणवत्ता यादीमध्ये मोजले जाणार नाहीत। इंग्लिश लँग्वेजचे फायनल जे काही मार्क्स असतील ते मेरिट लिस्ट मध्ये येणार नाही, पहिल्या 3 ज्या आहेत त्यांच्यापैकी मेजर केले जातील। चुकीच्या उत्तरासाठी 1/4 निगेटिव्ह म्हणजे 0.25 निगेटिव्ह असणार आहे। यानंतर साधारण महत्वाच्या अटी, सर्व्हिस बॉन्ड सुद्धा या ठिकाणी आहे। बॉन्ड आहे म्हणजे नेमकं काय, साधारण 3 वर्ष आहे, 3 वर्षाचा बॉन्ड आहे। 3 वर्षाच्या आत जर नोकरी सोडली तर 3 महिन्यांचा पगार किंवा मॅक्झिमम 2 लाख बँकेला भरणे अनिवार्य आहे। ठीक आहे, सोबत प्रत्यक्ष सेवेचे 12 महिने हे एवढे आपल्याला करावे लागतील, 12 वर्ष किंवा प्रमोशन मिळेपर्यंत निवडलेल्या राज्यातच पोस्टिंग राहील, त्याच्यानंतर तुम्ही दुसरीकडे जाऊ शकता। जिथं तुम्ही पोस्टिंग घेणार आहे तेच राज्य तुम्हाला 12 वर्ष तरी कंटिन्यू करायचे, एक तप त्या ठिकाणी तुम्हाला पूर्ण करायचं आहे। ठीक आहे,
अर्ज करण्याची अंतिम तारीख 7 सप्टेंबर 2026. आवश्यक कागदपत्रे जी आहे 10वी 12वी, त्यानंतर तुमचे जे काही ग्रॅज्युएशनचे मार्क्स आहे आणि सगळ्यात महत्वाचं तुमचा एक्सपिरियन्स सर्टिफिकेट हे त्यावरती अपलोड करणं खूप जास्त गरजेचं आहे. अर्जाची फी किती असणार? जनरल ईडब्ल्यूएस ओबीसी साठी 850 आणि SC ST PWD महिलांसाठी 175 या पद्धतीने फीस जी आहे ती या ठिकाणी असणार आहे. अप्लाय कसं करायचंय? अप्लाय करण्यासाठी ही लिंक दिलेली आहे bankofbarodabank.in. करिअर्स वरती जायचंय, करंट ओपनिंग्स वरती जायचंय. याचीच लिंक, ऍप्लिकेशन साठीची लिंक सुद्धा आणि सोबतच शेड्युल्ड कमर्शियल बँक्स कोणत्या कोणत्या आहेत या दोघांची पण लिस्ट तुम्हाला या ठिकाणी मी कमेंट बॉक्समध्ये देऊन टाकल, डिस्क्रिप्शन मध्ये देऊन टाकल. ती एकदा बघून घ्या, ज्याच्यावरनं तुम्हाला अंदाज लावायला सोपं होईल. या सगळ्या प्रिपरेशन साठी महत्वाचं म्हणजे तयारीला लागा, आत्ताच तयारीला लागा, कारण लवकरच एक्झाम राहणार आहे. ठीक आहे, आणि लवकरात लवकर एक्झाम देऊन पास व्हा आणि बँक ऑफ बरोडामध्ये LBO जे पद आहेत ते मिळवा. धन्यवाद.